नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण एका अशा विषयावर बोलायला आलोय जो तुमच्या शेतीचा खर्च पार शून्यावर आणू शकतो आणि तुमचं उत्पन्न दुप्पट तिप्पट करू शकतो. आजपासून आपण आपल्या चॅनलवर एक खास सिरीज सुरू करतोय, ती म्हणजे वेस्ट डिकंपोजर. आजचा पहिला भाग आहे आणि या भागात आपण फक्त आणि फक्त याची ओळख, याचे फायदे आणि हे कोणी बनवलं यावरच बोलणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे ऐका, कारण तुमच्या शेतीचं भविष्य बदलू शकतो. मित्रांनो, आज आपल्या शेतकरी भावांची अवस्था काय झालीये? शेतात काहीही अडचण आली, पिकावर थोडं जरी पिवळेपणा दिसला किंवा कीड लागली की आपण तडक गाडी काढतो आणि कृषी सेवा केंद्रात जातो. तिथं गेलं की ते दुकानदार आपल्याला हजारो रुपयांची औषधं आणि खतं लिहून देतात. आपणही काहीही विचार न करता खिशात पैसे नसले तरी कर्ज काढून रासायनिक खतं, युरिया, DAP शेतात आणून टाकतो. आपल्याला असं वाटतंय की जेवढा जास्त युरिया टाकू, जेवढी जास्त महागडी औषधं मारू, तेवढं पीक चांगलं येईल. पण खरं सांगू का? हा निव्वळ आपला भ्रम आहे. आपण पिकाला ताकद देण्याच्या नादात आपल्या जमिनीचा पोत पार खराब करून टाकलाय. वर्षानुवर्षे रासायनिक खतं टाकून आपली काळी आई, आपली जमीन कडक झालीये. ती सिमेंटसारखी बनत चाललीये. जमिनीतले जे उपकारक जीवाणू असतात ते पिकाला अन्न मिळवून देतात, ते या रसायनांमुळे मरून गेलेत. आपण फक्त खर्च वाढवत चाललोय आणि उत्पादन मात्र घटत चाललंय. रासायनिक औषधांच्या या चक्रातून आता आपल्याला बाहेर पडायला हवं. आता मला इथे एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. मी असं अजिबात म्हणत नाहीये की रासायनिक खतं पूर्णपणे वाईट आहेत किंवा तुम्ही आजच्या आज त्यांचा वापर 100% बंद करून टाका. अजिबात नाही. याचं कारण असं आहे की आपल्या जमिनीला गेल्या कित्येक वर्षापासून या रासायनिक खतांची, युरियाची आणि DAPची सवय झालीये. म्हणजेच एक प्रकारचं व्यसन लागलंय. जर आपण एका रात्रीत हे रासायनिक खतं बंद केलं तर पिकाचं उत्पादन अचानक खूप घटू शकतं आणि यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतं. जसं एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीचं व्यसन जडलं की ते हळूहळू सोडवावं लागतं, तसंच जमिनीचं आहे. रासायनिक खतं पूर्णपणे बंद न करता आपल्याला काय करायचंय तर वेस्ट डिकंपोजरचा वापर सुरू करून रासायनिक खतांचा डोस हळूहळू कमी करायचा आहे. पहिल्या वर्षी 25% खत कमी करा, दुसऱ्या वर्षी 50% कमी करा. जशी जशी जमिनीची स्वतःची ताकद वाढेल तसं तसं रासायनिक खतांवरची आपली अवलंबित्व संपून जाईल. रासायनिक खतांनी आपल्याला आजपर्यंत तातडीने पिकाची वाढ करायला मदत केली आहे, हे खरं आहे. पण आता जमिनीचं आरोग्य वाचवण्यासाठी आपल्याला समजूतदारपणे त्याचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करायचा आहे. पूर्ण बंद एकदम करायचा नाही. आता जमीन सुधारावी म्हणून शेतकरी काय करतो? शेताची सुपीकता वाढवण्यासाठी लाखो रुपये खर्च करतो. उन्हाळा आला की गावाकडच्या तळ्यामधली, धरणातली माती किंवा गाळ ट्रॅक्टरने, हायवाने आपल्या शेतात आणून टाकतो. एका ट्रॅक्टरच्या फेरीला हजारो रुपये लागतात. अख्खं शेत गाळाने भरायचं म्हटलं तर लाखो रुपयाचं बजेट होतं. बघा, तळ्यातली माती टाकणं वाईट नाही, त्यात पोषण असतं. पण विचार करा, ज्या जमिनीची ताकद रासायनिक खतांमुळे पूर्ण संपलीये, तिथे तुम्ही लाखो रुपये खर्च करून गाळ टाकला तरी त्याचे रिझल्ट्स मिळायला खूप वर्ष जातात. कारण त्या मातीला कुजवणारे, त्यातले घटक पिकाला उपलब्ध करून देणारे जीवाणूच आपल्या शेतात उरलेले नाहीत. मग दरवर्षी हा लाखो रुपयांचा खर्च का करायचा? जर हाच फायदा आपल्याला अगदी काही रुपयांमध्ये मिळणार असेल तर कशाला एवढा मोठा आर्थिक भार अंगावर घ्यायचा? आता मुख्य मुद्द्यावर येऊ. या सगळ्या समस्यांवर एकच रामबाण उपाय आहे, तो म्हणजे वेस्ट डिकंपोजर. हे नाव ऐकायला जरी इंग्रजी असलं तरी हे आपल्या शेतीसाठी अमृत आहे. अनेक लोकांना वाटतं की वेस्ट डिकंपोजर फक्त कचरा कुजवण्यासाठी वापरतात. पण भावांनो, तसं नाहीये. हे नुसतं कचरा कुजवत नाही, तर हे स्वतःमध्येच एक संपूर्ण शेतीचं दुकान आहे. या एकाच वेस्ट डिकंपोजर पासून तुम्ही काय काय बनवू शकता ते बघा. मायक्रोन्यूट्रिएंट्स. बाजारात मिळणारे महागडे मायक्रोन्यूट्रिएंट्स आणायची गरजच नाही.
वेस्ट डिकंपोजरचा वापर करून आपण घरच्या घरी डाळीचं पीठ, तेलबिया आणि लोखंडाचे तुकडे वापरून जगातलं सगळ्यात भारी मायक्रोन्यूट्रिएंट तयार करू शकतो. जैविक खतं हे जमिनीमध्ये गेल्यावर हवेतील नायट्रोजन शोषून घेतं आणि जमिनीत स्थिर करतं. जे काम युरिया करतं तेच काम हे फुकटात करतं. यामुळे जमिनीत स्फुरद आणि पालाश विरघळतात आणि पिकाला सहज मिळतात. कीटकनाशकं आणि बुरशीनाशकं. शेतावर येणारी कोणतीही कीड असो, बुरशी असो किंवा रोग असो, वेस्ट डिकंपोजरमध्ये कडुलिंब, धतुरा, आकडा अशा वनस्पतींचा अर्क काढून जर आपण फवारला तर महागड्या केमिकल कीटकनाशकांपेक्षाही कडक रिझल्ट मिळतो. एका पैशाचाही खर्च न करता पिकावरील रोग गायब होतात. जमिनीचा कडकपणा जाऊन जमीन एकदम मऊ आणि भुसभुशीत होते. जमिनीत गांडुळांची संख्या एवढी वाढते की तुम्हाला वेगळं काही करायची गरजच पडत नाही. पिकांची मुळं खोलवर जातात. पिकाला जे अन्न पाहिजे ते जमिनीत उपलब्ध होतं. पांढऱ्या मुळांची संख्या प्रचंड वाढते. पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे पिकावर रोगच येत नाहीत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या शेतीचा खर्च थेट 80 ते 90% कमी होतो आणि पिकाचा उतारा, फळांची साईज, चव आणि चमक कमालीची वाढते. म्हणजेच कमी खर्चात बंपर उत्पादन होतं. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे जादूचं औषध नक्की शोधलं कोणी? तर हे ज्यांनी बनवलं त्यांचं नाव आहे डॉ. कृष्णचंद्र. हे गाझियाबाद येथील राष्ट्रीय सेंद्रिय शेती केंद्र चे माजी संचालक आहेत. ते एक खूप मोठे शास्त्रज्ञ आहेत. डॉ. कृष्णचंद्र सरांनी विचार केला की आपला भारतातील गरीब शेतकरी या कंपन्यांच्या रासायनिक खतांचा आणि औषधांच्या विळख्यात अडकून देशोधडीला लागतोय. शेतकऱ्याला यातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी गायीच्या शेणातून काही मुख्य आणि अत्यंत फायदेशीर जीवाणू वेगळे केले. वर्षानुवर्ष संशोधन करून त्यांनी हे वेस्ट डिकंपोजर तयार केलं. विशेष म्हणजे त्यांनी हे कोणत्याही प्रायव्हेट कंपनीला विकलं नाही. जर त्यांनी हे एखाद्या मोठ्या कंपनीला विकलं असतं तर ते आज करोडो रुपयांचे मालक असते. पण त्यांनी थेट शेतकऱ्यांसाठी खुलं केलं. सुरुवातीला सरकारमार्फत ही बाटली अवघ्या 20 रुपयांना मिळत होती. डॉ. कृष्णचंद्र सरांचा एकच उद्देश होता की भारतातील प्रत्येक शेतकऱ्याची शेती विषमुक्त झाली पाहिजे आणि शेतकऱ्याचा खिसा रिकामा होण्यापासून वाचला पाहिजे. आज त्यांच्या या शोधामुळे देशभरातील लाखो शेतकरी अत्यंत सुखी आणि समाधानी आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या या पहिल्या भागात आपण हे अगदी सोप्या भाषेत समजून घेतले की आपण रासायनिक खतांच्या मागे लागून स्वतःचं आणि जमिनीचं किती नुकसान करतोय. आपण हेही पाहिलं की वेस्ट डिकंपोजर हे नुसतं कचरा कुजवायचं साधन नसून ते आपल्या पिकासाठी खत, मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि कीटकनाशकं या तिन्हींचा बाप आहे. याचे आपल्या शेतीला होणारे फायदे अनगिनत आहेत आणि हे शोधणाऱ्या शास्त्रज्ञाचा उद्देश किती पवित्र आहे हेही आपण पाहिलं. पण आता मुख्य प्रश्न हा येतो की हे सगळं कसं शक्य होणार? अवघ्या काही रुपयात मिळणारी ती छोटीशी वेस्ट डिकंपोजरची बाटली आपल्याला लाखो रुपयांच्या शेतीचा खर्च नक्की कशी वाचवणार? ते जादूचं द्रावण घरच्या घरी कसं तयार होतं? त्यासाठी नक्की काय काय लागतं? ते तयार करताना कोणत्या चुका टाळायच्या? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या एकाच द्रावणापासून आपण पिकासाठी इतर गोष्टी जसे की घरच्या घरी मायक्रोन्यूट्रिएंट्स, कीटकनाशकं आणि बुरशीनाशकं कसं बनवू शकतो? तर शेतकरी भावांनो, हे सगळं रहस्य आणि याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आत्ताच या भागात सांगणार नाही. हा सगळा सस्पेन्स आपण आत्ताच न उघडता पुढच्या भागात पाहू. हे सगळं कसं शक्य होईल, ते द्रावण कसं तयार करायचं आणि त्याच्यापासून अजून काय काय बनवता येतं, हे सगळं आपण अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत पाहणार आहोत आपल्या या सिरीजच्या पुढच्या भागात. त्यामुळे पुढचा भाग अजिबात मिस करू नका. भेटूया पुढच्या भागात एका नव्या ऊर्जेसह. धन्यवाद.